कुणी जर आपल्यावरती हल्ला करत असेल तर कुऱ्हाडीचा वापर जीव वाचवण्यासाठी करा। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे धनगर समाज बांधवांना आवाहन करण्यात आले। माजलगाव तालुक्यातल्या मारहाण प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि आरोपींना अटक न झाल्यास पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही, वारंवार मेंढपाळांवरती हल्ल्याच्या घटना घडत आहेत, परंतु माझे समाज बांधवांना आवाहन आहे, आपल्या हातामध्ये ढाळा पाडण्यासाठी कुऱ्हाड असते आणि तिचा वापर जीव वाचवण्यासाठी करा। मी चितावणी देत नाहीये तर जबाबदारीने बोलतो आहे। पोलिसांचा धाक आरोपींवरती नाहीये आणि कोणी जर का सामाजिक भावनेने बोलत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीयेत। माजलगाव तालुक्यामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक न केल्यास पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढणार असा इशारा सुद्धा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलाय। माजलगाव तालुक्यामध्ये मेंढपाळांना मारहाण केल्याची घटना घडलेली होती आणि ह्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करावी या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माजलगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत चर्चा सुद्धा केली आहे। यानंतर मारहाण झालेल्या बिटे बंधूंच्या आईवडिलांशी चर्चा सुद्धा केली। दरम्यान ह्यावेळी मारहाण झालेल्या बिटे यांच्या आजोबांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आमच्यावरती अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला। आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झालाय त्यांच्या महिला भगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत। आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाकबीक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडत आहेत। या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात। 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विचार नाही? मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत। मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते। कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रांना हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका। आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा। मी चितावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय, तर वारंवार ह्या घटना घडत आहेत। पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाही आहे आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय। ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही, कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या। आम्ही धनगराचे किडू म्हणजे तणनाशक किडू आहे। ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही, आम्ही कुणाला उचलू। पण कसं आहे, आमचा मित्रपणाचा संबंध आहे। शेतकरी आम्ही बंधू आहेत एकामेकाचे। त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही, त्यांचे धान चारून नाही तण चारून। याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू, काय होत असेल ती होईल। कारण सरकार स्टेशन आई आहे, पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे। ही आईने 1 लेकरू पाष्टी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं, ही कायदा नाही। जागच्या जागेवर त्याला पाहिजे त्याच्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं। म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही। कारण सगळी लेकरं त्याची आहेत। कुणावर अन्याय झाला, कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे। हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात। अरे व्हायचं ते होतं आहे। मग काय धनगराची काही जात ईडी नाही? ते म्हणते सवापार आहे, पण कशा करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहे। हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं तर वेगळं होईल। कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे, पण अशीच आहे दबून। याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या इथे करू, गावात तरी मरायचं। हा मोर्चा तर काढू, त्यांनी न्याय मान्य केलं तर। मी आज आहे त्या पोरायचा